अथर्व अथर्व तुला किती वेळा सांगितलं असं लोळत पडू नको. जा बरं आतलं सगळं आवर. चल. अरे मुत्ता हेल यार. अरे बॅड बॅड बॉय. तुला मॅनर्स नाही का रे अजिबात? अथर्व पहिलंच नाही मुद्दाम केलंय माहितीये हे. हा आणि याची आई दोघं गावठी आहेत एक नंबरचे. का आणलेस याला तू इकडे? नाही अगं जरा कंट्रोल, थोडं रागावर कंट्रोल ठेव स्वतःच्या. मी नाही ठेवणार आहे कंट्रोल. हा आल्यापासून तर घरात हरिकेन आल्यासारखं वाटतंय मला. मॉन्स्टर. तर राधिकाने ना मुद्दाम आणलाय त्याला इकडे. तिचा काहीतरी प्लॅन असणार आहे. शनाया अगं काय बोलतेस तू? राधिकाचा कसला प्लॅन असणार आहे? हे सगळं ना बाबांचं डोकं आहे. हिटलर. शनाया माहितीये ना ते काय चॅलेंज देऊन गेलेत आपल्याला, की आपण जर अथर्वला नीट सांभाळलं तर राधिका डिवोर्स पेपर्सवर सह्या करेल, हो की नाही? ठीक आहे फाईन. आय वुड लाईक टू ट्रस्ट दॅट, बट व्हॉट अबाउट मॉन्स्टर? तिने डिवोर्स पेपरवर साईन केले आणि हा गेलाच नाही इथून. तर असं शक्य नाही होणार. अथर्व राधिकाशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. ओके, मी बाबांना नीट ओळखतो. ते आपल्याला फक्त घाबरवण्यासाठी, मला धडा शिकवण्यासाठी म्हणून हे करतायत. त्यांना असंच वाटतं ना की मी या मुलाला सांभाळायला केपेबल नाहीये, मी काळजी घेऊ शकत नाही, मी बेजबाबदार आहे आणि मला त्यांना खोटं पाडायचं. शनाया, आणि आय नीड युअर हेल्प इन दिस प्लीज. माय हेल्प? हो. मी काय करू? थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. तू प्लीज जरा सांभाळून घे ना. हा यार ठीक आहे. ओनली फॉर अ फ्यू डेज. आणि मी काहीच करणार नाही. ओके, आय कॅन नॉट बेअर दॅट मॉन्स्टर. सारखं सारखं मॉन्स्टर काय म्हणतेस ना? चांगलं नाव आहे त्याचं, अथर्व. मुलगा आहे माझा शनाया. असं बोलतात का लहान मुलांची? प्लीज काही दिवस त्याला सांभाळ. हा, मी सांभाळू? नो वे. मी काही करणार नाही. मी नाही सांभाळणार आहे. ए यार सोड, मी जाते इकडून. मी नाही राहत. शनाया शनाया हेच का प्रेम तुझं? हा, व्हॉट प्रेम यार? डोंट बी इमोशनल. अरे इमोशनल काय आता? शनाया, आपण एखाद्या माणसावर प्रेम करतो तो फक्त त्या व्यक्तीवर प्रेम करतो का? हा, आता राधिकाच बघ ना, तिने कसं सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. सगळ्यांवर. तिचा मुलगा आहे तो. शी इज बाउंड टू लव्ह हिम. व्हॉट आर यू सेइंग? अरे काय रे सारखं सारखं राधिकाचं कौतुक, तिने हे केलं, तिने ते केलं. मला नाही ऐकायचं काही. मला नाही ऐकायचं कौतुक तिचं अजिबात. तसं नाहीये, पण आता तिचे काही प्लस पॉइंट्स आहेत तर आहेत ना. हो, आणि माझे सगळे मायनस पॉइंट्स आहेत ना. शनाया, तसं काही नाही म्हणते मी, पण नो यार, मला नाही ऐकायचं काही तुझं. ऑल मेन आर सेम. सिरियसली, यू जस्ट एक्सपेक्ट देम टू बिहेव द वे यू वॉन्ट देम टू बिहेव. गर्लफ्रेंडनी बायको सारखं वागावं आणि बायकोनी गर्लफ्रेंड सारखं वागावं. व्हॉट इज दिस? कसं वागायचं मग? अगं पण बॅलन्स साधता आला पाहिजे ना. टिपिकल गर्लफ्रेंड किंवा टिपिकल बायको बनून कसं चालेल? सो प्लीज, माझा काही दिवसांचा प्रश्न आहे. मला हे चॅलेंज कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करायचं आहे आणि आय नीड युअर हेल्प इन दिस. या कम्प्लीट मॅन. आय नो. आईन ठीक आहे. कंटाळा आलाय यार. हा मुलगा सगळा मूड ऑफ करतो यार माझा. तिला ना सांभाळता येत नसेल स्वतःला म्हणून पाठवलंय त्याला इकडे. दोन दिवस त्या जागेच्या केससाठी चिपळूणला काय गेलो, इथं अगदी रामायण घडलं. नानाजी, मला तर कसं तरी वाटून राहील. अथर्व तिथे समोर आहे. बाबांनी हे काही बरोबर नाही केलं. मला तर असं वाटतंय गुरुनाथच्या वडिलांनी एकदम उत्तम उपाय केलेला आहे. आता गुरुनाथला कळेल, ओळख पटणार त्याला खऱ्याची. शनया बायको म्हणून कशी युसलेस आहे हे कळेल. 8 दिवसातच कळेल. हा, तू काय काळजी करू नकोस अथर्वची. तो तिकडे मजेत असेल. मी तुला सांगतो एक गोष्ट निश्चित आहे, तो तिकडे उपाशी तरी नाही राहणार. नाही, उपाशी नाही नानाजी, पण काय, तू आता जेवायला सुरुवात कर बघू. आणि तू जेवणार नशील ना तर आम्ही जेवणार नाहीये. लोटलं ताट. अहो नानीजी, असं का करून राहिल्या? अहो अथर्व तिथे समोर उपाशी असेल, मी अशी कशी जीव? ईशाने आता त्याला काही बनवून घालायची नाही. सारखी हॉटेलमधनं काही ना काहीतरी मागवत राहते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना, हॉटेलचं त्याला काही जमत नाही. अगं 2 दिवस हॉटेलमधलं खायला लागलं ना तर खाऊ दे. मुलांनाही तेच तेच खाऊन कंटाळा येतो ग. कंटाळला की आपोआप येईल तुझ्याकडे परत. आणि बाबांकडे जाण्याचा हट्ट करत होता ना सारखा, त्याच्याही लक्षात येईल की इथे आपल्याकडे जे सुख आहे ना त्याला, ते त्या घरात मिळत नाहीये. हाल होत आहेत आपले. नाही, दुसरं कसं आहे, मुलं जरी बोलत नसली तरी त्यांना कळतं बरोबर. आपला लेक कुठे आहे? तो ना गेलेत 2 जण बाहेर चाट का फाट काहीतरी खायला. समिधाला सुद्धा ना त्या शनयावर राहून खाणेरडं खायची सवय लागलेली आहे. गुरुजी बाबा कुठे?
ते त्यांच्या मित्राकडे राहायला गेलेत. का? नाही, गुरुची आईच म्हणाली की दिवसभर आम्ही इथे थांबू आणि रात्री झोपायला तिकडे जाऊ, म्हणजे इथे सगळ्यांचा गोंधळ नको. अरे गोंधळ कसला यात आता? नाही म्हणजे त्यांना जरा अवघडल्यासारखं वाटलं. नाही ते वाटलंही नसतं एखाद वेळेला, पण आपली समिधा काही कमीची नाही ना. नानीजी, तू काही बोलू नकोस, काहीच बोलू नकोस तू. अरे काय काय चाललंय काय? हे बघे, मला कळलं पाहिजे हा, काय झालंय ते. अहो नाही, त्या इथे राहिल्याही असत्या हो, त्यांना नसतं वाटलं अवघडल्यासारखं. त्या समिधानी 4 शब्द बोलून दाखवले, मग त्यांना काही प्रशस्त वाटे नाही इथे राहणं. नाही येऊ दे, आज तिला बघतोच मी, घराबाहेरच काढतो. नाही नाही, हे सत्कर्म एकदा आता होऊनच जाऊ दे. नानाजी असं काऊन बोलून राहिले तुम्ही? कुठे चुकलंय समिधाचं? नानीजी, आपण तिला समजून घ्यायला हवं. तसंही नानाजी, मी तुमच्यावरती किती दिवस अवलंबून राहू? अगं, आणि तुम्हीच म्हणता ना का आपण स्वावलंबी व्हायला पाहिजे म्हणून. आणि कुणाचाच आधार आयुष्यभर पुरत नसतो. मग अशी कशी अवलंबून राहू तुमच्यावर? किती दिवस तुमच्या आधारावरती जगू? नाही नाही राधिका, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तुला स्वावलंबी होण्यासाठी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं राहायला पाहिजे. हो नानाजी. अरे भूक लागली यार, काय करू ऑर्डर? काही चालेल. थांब, अथर्वला पण विचार ना आधी. याला काय विचारायचंय? शनाया, अथर्व, अथर्व इकडे ये. काय बाबा? ऐक बाळा, तू काय खाणार रात्री जेवायला? वरण भात. वरण भात कोण करणार आता? तू. मी. अगं शनाया, वरण भातच आहे की, कर ना. नो वे यार, काहीतरी काय. अगं सोपं आहे. सोपं आहे का? मग तू कर ना. नाही तसं नाही, मला ते पाणी किती टाकायचं, शिट्ट्या किती होऊ द्यायच्या ते कळत नाही ना. सो तू एक काम कर ना, हवं तर समिधाला विचारतेस का? नाही, मी नाही विचारणार आहे कोणाला. एक मिनिट, तू थांब जरा. मॉन्स्टर हाय, ऐक ना. डोंट कॉल मी मॉन्स्टर. माझं नाव अदरवाइज. वाढवा. ऐक ना, तुला बर्गर किंवा पिझ्झा असं काही आवडतं का? हा बर्गर खूप आवडतो, पण आई बोलते की मी बाहेर काढलं ना तर मी आशाली बोलतो. अरे काही होत नाही बघ, मी रोज पिझ्झा आणि बर्गर खाते, मला काही होतं का? काहीच नाही होत. आज तू खाते, उद्याचं उद्या बघू. हा अगं शनाया, पण त्याला नसेल चालत तर उगीच. अरे प्लीज यार, तू उगाच प्रेडिक्शन्स करू नको ना. यू डोंट वरी, सगळेच मुलं खातात. आणि झालं काहीतरी बघू, उद्या आहेस ना लेले उपारगृह तुझं. सो काय खाशील तू? पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राईज. अरे वा, गुड बॉय. चल पिझ्झा ऑर्डर करूया. बाबा तुम्ही काय खाल्ला ना? मी पण तुझ्या बरोबर पिझ्झा खाईन बाळा. ओके, हॅपी? येस.